हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आता मला माहिती आहे मी जर पण ठीक पण नाही वाटत आहे आता, कारण आज मला जायचं होतं माझ्या रिपोर्ट्स घ्यायला, पण मी नाही जाऊ शकले कारण आज मला थोडंसं काम आहे. ते मला आज कसं पण करून कंप्लीट करायला लागेल. मला बोलायला पण नाही होतं, एवढं मला इथे दुखतं आहे हे. आणि दिसतच असेल असं झालं आहे थोबडा माझा, म्हणून एवढे दिवस माझे व्लॉग्स पण येत नव्हते आणि मला खूप जास्त असं टेन्शन होतं आहे आता. पण ठीक आहे, एवढं काय जास्त मोठी गोष्ट नाही आहे. जर टाईम आला तर मी सांगेनच काय आहे काय नाही ते. पण एवढं काय हे नाही तर तुम्ही जास्त हे नका हो एकदम असं काय झालं एवढं काय नाही झालं आहे. पण ठीक आहे, होईन ते ठीक, आणि सांगेन तुम्हाला पण मी लवकरच. सो आता मी पहिलं तर आंघोळीला जाते, कारण माझं हे जे थोबडा सुजला आहे ना तो जरा ठीक करते. मला बोलायला पण नाही होत आहे, असं ठण होत आहे ना ते. तर आता मी पप्पाला कॉल केलेला. 2-3 दिवस पप्पाच माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये आले. ब्लड टेस्ट वगैरे सर्व पप्पाच होते माझ्यासोबत. पप्पाच होते म्हणजे असं मला हे नाही करायचं आहे, भांडणं नाही करायची आता कोणासोबत. तर मी एक सांगते की मी डॉक्टरकडे गेली, पप्पा होते असं आणि माझी पुन्हा हालत खराब झाली. मला हे नाही समजत आहे, आता उठल्यानंतर माझी ही मान दुखते आहे, माझा हात दुखतो आहे आणि माझा पाय दुखायला लागला आहे मला हे. आणि मी मान अशी नाही करू शकते, अशी पण नाही करू शकते. जर मला या बाजूला बघायचं तर मला मग ते पूर्ण बघायला लागते. आणि मी ही चेन बनवली, ती जास्त जी मी आधी चेन घालत होती ना ती जास्त भरलेली होती, पण ही त्याच्यापेक्षा थोडी महाग आहे, पण आणि वजन पण आहे. पण ह्याची डिझाईन आणि असं एकदम छान वाटते माझ्या गळ्यामध्ये ही चेन. आय थिंक की मी तीच चेन घालू. आता तुम्ही लोक मला सांगा, कारण मला पण ती चेन जास्त आवडते माझी, पण ही पण छान वाटते. फॉर अ चेंज मी हे घातलं. आणि मी कानातले पण बनवत होती, पण ते जरा पैसे थोडे कमी पडले म्हणून कानातले नाही बनवले. ही डायमंड रिंग फायनली स्वतःसाठी डायमंड रिंग घेतली. कोणी दिली नाही दिली त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मला. आता मी घेतली ते मला खूप जास्त मोठं वाटतं आहे की स्वतःला मी एक डायमंड रिंग गिफ्ट केली. आणि हे सर्व मी 1 वर्षापासून जमा करत होती. तर अचानक असं नाही की माझ्याकडे अचानक खूप पैसे आले आणि मी अचानक सर्व घ्यायला लागली, असं नाही आहे. मी जमा केले 1 वर्षापासून जे जमा केलेले त्याचं आहे हे. आता आजीचा फोन येतो, आता आजीला काय बोलू, मी नाही येणार आहे कारण मी काम करते. ठीक आहे, मी पहिला सर्वांचे फोन वगैरे उचलते. आतापर्यंत मला 2 कॉल येऊन गेले, नंतर चालू करते. जस्ट पप्पाचा फोन आलेला, पप्पा गेलेत माझे रिपोर्ट्स आणायला. आणि आता जस्ट मी एक व्हिडिओ बनवला त्याच्या पहिला जे तुम्ही पहिला आणि आता मी अजून एक मला व्हिडिओ बनवायचा आहे. पण मी जेवणार आहे. पहिलं मी जेवणार, गोळी खाणार आणि मग माझं बाकीचं काम करणार, कारण मला आता खूप जास्त काम आहे. आणि तुम्ही बघू शकता माझं इथे कसं झालं आहे ते. किती पण लपवायचा मी प्रयत्न करेन तरी ते तुम्हाला दिसणार आहे. सो मी नाही लपवत आहे. सो मी आता एक व्हिडिओ बनवत होती आणि मी आज सर्व माझं हेच काम करणार आहे, कारण मला आता मी खूप बिझी होणार आहे थोडे दिवस. कारण मला उद्या आईकडे जायचं आहे खारला माझ्या ह्याच्यासाठी डॉक्टरकडे. मग उद्या समजेल नक्की मला काय झालं ते. आणि मला असं मेसेज आलेला की तू प्लीज वा वगैरे छान म्हणतं, असं वाटतं गावाला आले, पण असं गाव नाही आहे, गावसारखंच आहे. मी काय बोलते, हां, मला कमेंट आलेली की तू कल्याण ज्वेलर्सचं जी काय ती स्कीम होती ती आम्हाला सांग करून. तर मी 1 वर्षापासनं हर महिन्याला 10,000 तिकडे टाकत होती. आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी मला त्याचे चांगले बेनिफिट्स आहेत, जसं की मेकिंग चार्जेस नाही लागणार. आणि ज्या मंथमध्ये जो रेट होता तोच मला लागला. आणि त्याच्यामुळे मला जरा जास्त बेटर पडलं घ्यायला. असं वाटतं मंगळसूत्र घातलं भाई, पण छान वाटतं आहे ना. पहिल्याची चेन घालू की ही चेन घालू, मला जरा कमेंटमध्ये प्लीज सांगा, ओके. आणि हे मी आता असंच घातलं आहे कारण मला एक व्हिडिओ बनवायचा होता जो मी ह्याच्यावरती बनवला. आणि हे उद्या मी हाच शर्ट घालणार आहे कारण मला खूप आवडला हा.
आणि हे मी आता जस्ट असंच घातलं आहे, तर मी हे चेंज करणार आहे आता. तुम्हाला जरा असेच व्लॉग थोडेसे बघायला लागणार आहे, कारण आणि मला तर माहितीच नाही, काल तर असं डोकं खराब झालं माझं, डोळे बोलणं झाले म्हणजे काल मला भूक लागली आहे. मला ना आईने सांगितलं खा, चांगलं खा. तुम्हाला माहिती आहे, एक मी हे सांगू, एक बात बताऊ, माझी केस गळायला लागली आहेत टेन्शनमुळे. बिमारी नाही आहे भाई कोणती, टेन्शनमुळे. टेन्शननी माझं एकदम असं केसाची हातात यायला लागली आहे. मला काही समजत नाही मी काय करू, पण ठीक आहे. आता बघते मी काहीतरी खायला. आय थिंक मला इथे काहीतरी भेटलं. हात नाही निघाला त्याच्या. माझ्या स्किनवर काय लागलं तर मला नाही राग येतो, पण माझी स्किन किती मस्त वाटते ना. आणि मी तुम्हाला पकवत नाही आहे कोणत्या पण ब्रँडचं काय पण सांगून. मी जे लावते मी तेच तुम्हाला लोकांना सांगते, आणि खरंच चांगलं वाटते स्किन, तुम्ही बघू शकता. पकवत नाही मी कोणाला. नाही तुम्ही लोक आधी ती पकवते आमच्या लोकांना, असं नाही आहे. अभी आपण खाया किवी कशी खातात ते ना माहिती मला. मी खात नाही जास्त हे सर्व कधी. पहिलं कापते. साल तर नसेल खायची आय थिंक. हां, साल तर नाहीच खात असेल, कारण मी कधी पण खाल्लं आहे. जसं की मला आयतं भेटलं आहे, जेव्हा जेव्हा जसं मला आयतं भेटत जातं तसं मी खात जाते. पण आता हे मला खायचं, कारण मला भूक लागली आहे. कापते आणि जी साल काढून खाते. शर्ट चांगला वाटतं ना उद्या घालण्यासाठी. समझ रहा है. पूर्ण काढते आणि मग खाते. अचानक काय असं खाल्लं आंबट गोड, ते झंझणाट होते. आता चांगलं वाटतं खाऊन. आता शिवणार आहे मी लवकरच. आता वाजले आहेत बरोबर 2, आणि उद्या मला कसं पण करून 12 वाजता जायचं आहे आजीकडे रिपोर्ट आणायला माझे. आणि मग त्याच्यानंतर तिकडून मला जायचं आहे डॉक्टरकडे. पप्पाने आताच फोन केलेला, आणि पप्पा बोलत होते की इन्फेक्शन समथिंग काहीतरी. तर उद्या नक्की मला समजेल काय आहे ते. आता पण एकटीच बसली आहे मी, मला डोकंच काम नाही करत आहे. काय झालं अचानक. गुड नाइट दोस्तों, कल मिलते हैं. गुड मॉर्निंग गाईज. आता मला हे काहीतरी भेटलं आहे. हे कशासाठी असतं? हे तर माझ्या केसांमध्ये जाईन पण नाही आणि येईन पण नाही बाहेर. हे तर मी कोम यूजच नाही करत. पण हे काय त्याच्याने तर माझ्या केसांमध्ये अजून नॉर्मल. आणि हे कशासाठी यूज करतात? मी खूप रील्स वगैरेमध्ये पण बघितलं आहे की हे असं यूज करायचं असतं, केसांसाठी चांगलं असतं. असं काय असतं काय? हे पण एक ही परफेक्ट लाईन बरोबर वाटते आहे, पण काय पण ना मध्येच म्हणजे हे थोडंसं भांग आता मी ठीक केला नाही तर माझा थोडासा वाकडा येते. तर इथून असं थोडंसं केसावर गेली आहेत माझी. का माहिती आहे? कारण मी ते नुसती बाहेर काढते ना खूप पहिल्यापासून, म्हणून इथून थोडंसं ते माझं असं भांग
सांगा मला, तुम्ही कसं सांगा मी काय करते. मला नाही दुखते आता, तर अजून सुजलं ते आज तो ज़्यादा सूज गया है दोस्तों. पहिला तर मी आताच, आणि हे शर्ट मी तुम्हाला जसं सांगितलेलं काल की मला हे घालायचं होतं आज, म्हणून मी रात्री काढून नाही ठेवलं, पण काढून ठेवलं वाटतं. मी जेव्हा झोपत होते तेव्हा मी चेंज करून झोपलेली, आणि आता हे मी परत घातलं. एक व्हाईट शर्ट पण मी घालून बघितला, पण तो थोडासा लूज, मला ना बोलायला नाही म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल ते कसं फुगलं आहे. मम्मीने काल बनवलेली मच्छी आणि मी नाही खाल्ली, कारण मला नव्हतं जमत काय खायला. मला खायला नाही जमलं. आवाज आवडला तर मला समजलं नाही मी किती दुःखात आहे, की मला किती दुखतं आहे ते. मी तुमच्यासमोर आयब्रो का फील करते, कारण तुम्ही खूप लोकांनी मला विचारलं आहे की आयब्रो कशी फील करते सांग, आणि मी आता बघा कशी दिसते. आणि आयब्रो फील केल्यानंतर किती मस्त वाटतं, तर तुम्ही पण करत जावा. आयब्रोनी पूर्ण फेस चेंज होतो. मी 1000 वेळा बोलून थकली. मी इथून नाही स्टार्ट करत, मी मधून स्टार्ट करते. मधून समजे की नाही. बिहारला पोचले मी, UP. यार मला नाही जमले, असं पण नाही आणि असं पण नाही करायला जमले. काल गोळी खाल्ली तर दुखायचं बंद झालं. रात्रीपर्यंत गोळी संपलेली, ती लास्ट गोळी होती. मला खूप दुखते यार, बहुत दुख रहा है दोस्तों. आता मी डॉक्टरकडेच चालली आहे, आणि बाहेर एवढं ऊन आहे. हे थोडंसं हगले मी इथे, पण काय नाही, आपण त्याला फिक्स करायचं लगेच असं पुसून टाकलं. अभी यार मला ना काय समजत नाही नक्की का. अभी आज तो समझ ही जाएगा कि ये क्या है. जरा या साईडचा आयब्रो ना माझा लहान मी होती तेव्हा पडलेली, इथे टाके आलेत मला, 3 टाके आहेत. तर इधर का आयब्रो उड गया है मेरा. तर मग मी असंच तर नाही राहणार, तर मी त्याला फिल करते आणि त्याच्यावरती थ्रेड पण मम्मी फिरवते ना, मला अजूनपर्यंत खूप दुखतं. म्हणून मी तिकडे मम्मीला बोलते काही नको करत जाऊ, तरी मम्मी करतेच यार. मला मला तर वाटतं ना मला माझीच नजर लागली, कारण ना मी 1000 वेळा बोलत असते असं की मी तर कधी आजारीच नाही पडत, मला तर कधी डॉक्टरकडे जायचीच गरज लागत नाही. एकदम म्हणजे मी असेल बाळे, पण मी असं आजारी वगैरे नाही पडत कधी. वर्षातनं एकदाच मला असं ताप वगैरे आलं, अशी मी ना लाईक चरबी आहे माझ्यामध्ये, तर मी अशी बोलते कधी कधी. तर वाटतं म्हणून डॉक्टरने मला थप्पा दिला. माझ्याकडे यायचं ना, आणि मला गोळी खायचा ट्रॉमा आहे, मला नाही जमत, मी नाही खाऊ शकत गोळी. उलटी करून टाकली, मी नाकातनं तोंडातनं पाणी येतं. काल पण मी तुम्हाला गोळी दाखवली, गोळी खात होती, सर्व फुसकन बाहेर आलं. पण आता मी काय जाऊ दे, परफ्यूम मारला. स्टे नाही करत, हा झुडिओचा आहे. पण तरी चांगला फ्रेग्रन्स आहे याचा, म्हणजे असं नुसतं लावल्यावरती राहतं. जरा लोकांच्या असं बाजूला वगैरे गेल्यावरती त्यांना स्मेल येतो, चांगलं वाटतं. माझी स्किन एवढी मस्त झाली आहे आज, तर मी अशी मला थोबडाला बघतच होती आरशात की वाव अदिती परत बघली, परत होईना आता काहीतरी माझ्याच तो थोबडाला. यार अदिती का हवी तुला. हां मला इथे घालायला माझं ते घ्यायचं, नाही तर मी माझा जीव देऊ टाकेन. होल बंद झाला नाही यार, हे हील व्हायला 1 वर्ष लागलेलं. मी 1 वर्ष कशी राहिलेली, म्हणजे आता कानात काय नाही पागलं. हे आता मला इथे भेटलं म्हणून मी घातलं. अबे आपण लगाएंगा. हे मी जास्त नाही लावत, हे
फक्त इथे लावायचं जिथे स्पॉट्स आहेत आणि हे पूर्ण खोबऱ्याला लावायचं. आणि तुम्ही लोक ओमेगा जी असते ना, ओमेगाची कॅप्सूल ती पण खाऊ शकता. स्किनसाठी खूप चांगली असते ती. पण जर तुम्हाला ते इंटॅक नाही करायचं तर तुम्ही ते थोड्याला लावा. हात लग गया दोस्तों. सनस्क्रीन परत मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स यूज करते आहे गाईज. मी रोज वेगळे सनस्क्रीन लावते. मला जी आवडते मग मी तीच कंटिन्यू करायला चालू करून टाकते. मी हे सोनोग्राफी करायला गेलेली ना तेव्हा डॉक्टरने असं ते घर 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 ते फिरवलं ना ह्याच्यावरती माझी आत्मा बाहेर आलेली. पण मी त्या डॉक्टरला एक पण शब्दाने काय बोलू नाही शकली. नाही तर तुम्ही चल निघाल इकडचे. सनस्क्रीन लावली अभी क्या लगाऊ. आता बघा काय लावणार आहे मी, कसं लावणार आहे. टेंट लावते मी, टेंट. आता मला एक नवीन ट्रिक आली आहे ह्याची लावायची. ठीक आहे, घेतलं. आता हे थोडं जास्त आलंय. ठीक आहे, जास्त आलं ना आज लय जास्त आलं, लय जास्त आलं. बापरे. आणि डॉक्टरने जे मला इंजेक्शन दिलं म्हणजे जेव्हा ब्लड टेस्ट करत होता ना डॉक्टर, बापरे बाप, मला चक्कर झाली. लगेच अशी पप्पाच्या अंगावर पडून गेली अशी. मला लगेच झोपवलं. चक्कर आणि माझा खूप पहिल्याचं बॉन्ड आहे जो कधी तुटूच नाही शकत. कारण मला कधी पण कुठे पण चक्कर येते, कशी पण चक्कर येते. उभी राहिली चक्कर येते, झोपली चक्कर आली, अशी बसली असेल कोणाला काय पाहिजे तर उठली अचानक, काय द्यायला गेली अचानक मला चक्कर, ब्लॅकआउट सर्व. मला समजत नाही ही चक्कर माझी पिछा कधी सोडणार आहे. जेवली नाही आहे, चक्कर येणार मला. एकदा तरी खाऊन पिऊन चक्कर येऊन पडली आहे ट्रेनमध्ये, तर एवढ्या वेळा पडले चक्कर येऊन. बापरे, चक्कर येऊन पडण्यात माझा रेकॉर्ड कोणी नाही तोडला आहे माझ्या घरच्यांमधनं अजूनपर्यंत. एवढी चक्कर येऊन पडते मी. चक्कर आणि मला कोण नाही अलग करू शकत. अलग रिलेशनशिपमध्ये आहे मी चक्करसोबत. मी तर बोलवत पण नाही तरी येते, म्हणजे किती माझ्यावर प्रेम आहे चक्करचं. काय माहिती हे प्रेम कधी संपेल. एकदा तर टेलरच्या इकडे जाऊन चक्कर येऊन पडून गेली. मम्मीला बोलती आहे मी, मम्मी मला चक्कर येते. मम्मीला वाटलं मस्ती करते, धपक्याने आपटली खाली. मग मला घेऊन आली घरी आणि मग कधी घेऊनच नाही गेली तिथं सोबत. चक्कर आल्यानंतर आपण जेव्हा काही पडतो आपल्याला लागत का नाही उठल्यानंतर, पण धपक्यानेच पडत असेल ना एकदम असं जोरात. टकला बिकला कसं नाही फुटत, तेच नाही बदल नाही फुटला. आणि जेव्हा मला चक्कर यायचं मी विचार करते तेव्हा नाही आहे, जेव्हा नाही यायचे तेव्हाच येते. चक्कर आलीच नाही पाहिजे, पण तरी खूप झालं आता हे चक्कर. बस बोर झालं चक्करला. बरं आता जाते ट्रेननी, चक्कर येऊन पडून जायची शांत. नाही ना चक्कर आलेली शांत. डॉक्टर म्हणजे एवढा प्रश्न का आलीस, क्या चाहिए तुमको. मस्कारा शिवाय तर मी जिवंत नाही राहू शकत. म्हणजे डोळे अजूनपर्यंत का असे बटाट्यासारखे आहेत. काल तर मी नाही रडली आहे, कारण काल मला नव्हतं दुखत, कारण मी गोळी खाल्लेली आहे. पण आता मला रडायची पाळी येणार आहे, कारण मला दुखत आहे.
का जाऊन कुठेतरी यार. तुम्ही लोक पण आता कंटाळले असतील आतापर्यंत यार. पण मला खरंच लय कोणीतरी मला कसला तरी लेप लावायला सांगितलं. पण हे आतमध्ये आहे ना, आतमध्ये कुछ प्रॉब्लेम है. लेप लावा की क्या होएगा भाई? कुछ हो सकता है क्या लेप लगा के? आणि पहिली बात तर ते सर्व मला भेटेल कुठे? त्याचा लेप म्हणजे बनवायचं कसं मला काही आयडिया नाही. मी असं ना आजारी पडल्यावरती ना असं वाटतं की कोण आहेच नाही लक्ष द्यायला. कारण मी कधी आजारीच नाही पडली. मी आता परत बोलते पण मला कधी असं माहितीच नाही आजारी पडल्यावरती लोक कसे ट्रीट करतात. आता समजतं आहे काय नाही, सेमच आहे सर्व. पण काय माहिती आता पुढे समजेल. घरची आज तर मला झालं पण नाही. आईचे मला 10 कॉल येतात दिवसातून, 10 कॉल आई आजी. काय झालं यो आता पण आजीने सकाळी मला कॉल केला आहे की उठ य. आई तर रात्री झोपताना पण कॉल करून झोपते. आता आईचं एवढं काम आहे तरी पण मला बोलली की ये हवं तर मी आजोबांना बसवेन पण तू डॉक्टरकडे जाऊन या. कितने अच्छे लोग मिले हैं. लिपस्टिक कुठे? मी हे सर्व नकरा करत बसले ते पण तरी हे सर्व तर करायलाच लागणार ना. ही मसाबाची लिपस्टिक आहे. ह्याच्यात काही शेड नाही. मसाबा तुम्ही लोक सर्च करणार ना, ही दिसेल तुमच्या लोकांना. मला ही खूप आवडते. ही मी खूप टाईमपासून यूज करते आणि फक्त जास्त नाही यूज करत म्हणून अजूनपर्यंत ती राहिली आहे. आणि ही झुडिओची आता सेकंड आहे. एकदम नॉर्मल था ना ये. काही दिसापिटी करायची गरज लागली का मला? नाही. आता मी थोडीशी हगली पण ठीक आहे. पण मी ते ठीक करू शकते. डन. माझा मेकअप डन. काही नाही करणार आहे. फक्त थोडासा मस्कारा परत लावणार आहे. मी आता मस्कारा पण थोडा कमी लावायला लागले कारण मग निघत नाही तो आणि मग माझे लॅशेस खूप जास्त तुटतात. म्हणून अभी अपने को ख्याल रखना है अपने बालों का सब झुका के. काय पण बोलते यार मी. सर्व सोडते मी लावायचं यार. सर्व सॉरी आपली माझं पाय दुखतोय. माझं सर्व आता मी केस ठीक करते, काहीतरी खाते आणि निघते. सो इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आता ह्याच्यानंतर मी व्लॉग कंटिन्यू करेन. आता मी तुम्हाला अपडेट देत राहीन की मेरा क्या होने वाला है दोस्तों थोड़े टाइम के बाद. तो म्हणजे तुम्ही लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करून ठेवा. बाय.